तर वेगळं आरक्षण देऊन जर ते टिकत असेल तर त्याला आमचा विरोध नसेल असं ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी पुन्हा एकदा म्हटलंय। तसंच फडणवीस मुख्यमंत्री असताना अतिरिक्त आरक्षण दिलं होतं, त्यातल्या त्रुटी दूर करून नवं आरक्षण देतील असा अंदाजही त्यांनी व्यक्त केलाय। राज्य मागासवर्गीय आयोग आहे ते माननीय माजी न्यायमूर्ती सुप्रिया साहेबांच्या अध्यक्षतेखाली काम करते आहे आणि 3 लोकांची या ठिकाणी सल्लागार समिती होती। या सर्व समितीने एक अभ्यास करून त्या त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न राज्य मागासवर्गीय आयोगाने केला असेल आणि जर तशा प्रकारे झालं असेल आणि अतिरिक्त आरक्षण मराठा समाजाला सरकार देत असेल आणि ते पुढे भविष्यामध्ये टिकलं तरी त्याला आमचा कुठल्याही प्रकारचा विरोध राहणार नाही, कारण यापूर्वी आम्ही विरोध केला नाही आणि आताही आम्ही करणार नाही। सुप्रीम कोर्टाने त्याच्यामध्ये ज्या काही त्रुटी सांगितल्या होत्या त्या त्रुटीचं निराकरण करून पुन्हा तेच आरक्षण सरकार देणार असं डायरेक्ट न बोलता अप्रत्यक्षरित्या माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, म्हणून मी त्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो की आमच्या ओबीसीच्या आरक्षणाला कुठलाही धक्का लावणार नाही याची शाश्वती आज त्यांनी या प्रेसच्या माध्यमातून आम्हाला दिलेली आहे।